सोलापूर शहरातील कल्पना थिएटर मार्गे आपण ज्यावेळेस दमाणीनगरला जातो त्यावेळेस जुनी पोलीस लाईन जी आहे, जो आता पर्यायी मार्ग देण्यात आला आहे, तो कसा आहे मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा जर रस्ता महापालिकेने केला तर इथली वाहतूक अत्यंत व्यवस्थित पद्धतीने होणार आहे. मात्र अरुंद रस्ता, अतिक्रमणं, खूप मोठ्या प्रमाणावर स्पीड ब्रेकर आणि कुठेही रस्त्याची अलाइनमेंट नसल्यामुळे या रस्त्यावर दररोज खूप मोठी गर्दी होऊ लागली आहे. जुनी पोलीस लाईन इथला रस्ता आपण पाहतोय यस न्यूज मराठीच्या माध्यमातून. 103 वर्ष जुना असलेला दमाणीनगरचा ब्रिज पाडल्यामुळं अनेक लोक या जुनी पोलीस लाईन मार्गे शेटे वस्ती येथील अरुंद भोगद्यातून पुढे जात आहेत. तसेच निराळे वस्ती इथून देखील जात आहेत. मात्र तिथं खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण, रस्ता अरुंद आहे. जुनी पोलीस लाईन इथला रस्ता पहा, कुठेही अलाइनमेंट नाही, कसाही वेडावाकडा रस्ता आहे. आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहेत. किमान या निमित्तानं महापालिकेनं जर हा रस्ता केला तरी चांगला पर्यायी रस्ता होऊ शकतो. जुनी पोलीस लाईन जी आहे तिच्या कॉर्नरला असा बॉटल नेक झाला आहे. या ठिकाणी असे टॉयलेट उभारले आहेत रस्त्याच्या मध्येच, त्याचा वापर देखील नाही. त्यामुळे हे टॉयलेट पाडून इथं जर रस्ता मोठा केला तर हा अरुंद रस्ता मोठा होऊ शकतो. तसेच या रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध असे हाय टेन्शन वायरचे पोल आहेत, जे की अपघाताला निमंत्रण देतात. महापालिकेने गेल्या 4 दिवसापूर्वी या केदारनाथ अपार्टमेंट समोरील आणि खमेतकर अपार्टमेंटच्या शेजारील 17 ते 18 अतिक्रमणं काढली. मात्र या ठिकाणचा आजोरा, या ठिकाणची माती ही अशीच असल्यामुळे या ठिकाणी रस्त्याची फुल विड्थ मिळत नाही. याच ठिकाणी ती अतिक्रमणं होती आणि ती काढण्यात आली आहेत. मात्र पहा आजची परिस्थिती काय आहे. त्यामुळे हा रस्ता इथला वापरताच येत नाही. इथं रस्ताकरण अत्यंत गरजेचं आहे. पहा अत्यंत किती अरुंद असा शेटे वस्ती येथील हा ब्रिज आहे. कडेला धोकादायक अशा विद्युत लाईटच्या तारा आहेत. दररोज या अरुंद अशा ब्रिजमध्ये असं पाणी साचलेलं असतं आणि अनेक लोक यामधून ये जा करतायत. पहा हा शेटे वस्ती येथील रेल्वे अंडरब्रिज. पुढे देखील खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे, ते देखील तुम्हाला पाहता येतील. या ब्रिजमधून आल्यानंतर देखील असाच अरुंद असा रस्ता आहे, पण इथेही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण दिसत आहे. तेव्हा एवढाच 500 ते 600 मीटरचा रस्ता अतिक्रमण काढून व्यवस्थित महापालिकेने केला तर सोनीनगर असेल, दमाणीनगर असेल, याकडे जाण्यासाठी लोकांना एक चांगला पर्यायी मार्ग मिळू शकतो. याकडे महापालिका आयुक्त तसेच प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे. शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड, जागतिक स्तरावरील यशस्वी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पैकी एक. संपर्क 7447745500.